नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। हे काय एकैक ऐसे नाना परिभाषावसे। स्तोत्र करू तुझ दोषे निर्विशेषा किंवा स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायातील अर्थात एकाध्यायी गीता असणाऱ्या 18व्या अध्यायातील संस्कृत प्रचुर शब्दातील ज्ञानोबारायांच्या अंतरंगातील प्रेमभावाने संपन्न असणाऱ्या मंगलाचरणाच्या अनेक प्रकारच्या ब्रह्मरसाने संपन्न शब्दांचा थोडासा आपण यथामती मागोवा घेण्याचा त्यांच्याच कृपेनं प्रयत्न केला। 10 प्रकारच्या ओव्यामध्ये ज्ञानोबाराय मंगलाचरण करत असताना प्रत्येक ओवीच्या प्रारंभाला एक शब्दाची योजना करतात। जय जय देव असा 10 ओव्यामध्ये जवळपास 10 वेळा देव शब्दाचा वापर केलेला आहे। आणि लघुसिद्धांत कौमुदी नावाच्या ग्रंथामध्ये दिवादिगण नावाचे एक गण आहे की नाही, त्या गणामध्ये दिव या क्रियापदाचे किंवा धातूचे जवळपास 10 अर्थ प्रतिपादन केले आहे। ते सर्वच्या सर्व 10ही अर्थ या ओव्यातल्या पदांचा जर आपण विचार केला तर आपल्याला सगळ्या त्या अर्थांचा मागोवा इथे सुद्धा घेता येतो। थोडासा त्याचा संदर्भ सांगून पुढच्या ओव्याला आपण प्रारंभ करूया। दिवू क्रीडा विजगीषा व्यवहार द्युती स्तुती मत मोद स्वप्न कांती गतिषु असे एक स्वतंत्र पद झालेलं आहे। एकच पद आहे ते। त्या देव पदाचे किंवा धातूचे 10 अर्थ सांगत असताना क्रीडा म्हणजेच खेळ करणं, विजिगीषा जिंकून घेण्याची अपेक्षा, व्यवहार आदान प्रदान करणं, द्युती तेजस्वीपणा, स्तुती स्तवन, मत उन्मत्तपणा, मोद आनंद, स्वप्न शब्दाचा अर्थ बहुधा निद्रा घेतला जातो, कांती म्हणजे इच्छा आणि गतिषु सांगत असताना जेवढे जेवढे गतिवाचक धातू असतात ते सगळे ज्ञानाशी संबंधित असतात। क्रमाक्रमाने जर आपण विचार केला तर पहिला अर्थ होतो क्रीडा। श्रीगुरु निवृत्तीनाथांना एक क्रीडा प्रिय आहे बघा। कोणती? जगद्वन्मिलना विरल केली प्रिय। या केली प्रिय, केली म्हणजेच क्रीडा, त्यातून क्रीडाभाव प्रगट झाला। विजिगीषा त्यांना जिंकून घ्यायचा आहे। कोणाला जिंकून घेण्याची इच्छा आहे? तर भाव असा आहे की विदळिता मंगळकुळ किंवा कलित काल कौतूहल, कालाचं असणारं जे कौतुक, त्या कौतुकाला त्यांनी आपल्या अंकित ठेवलं, जिंकून घेतलं। किंवा दुसरा एक भाव असा आहे की त्यांनासुद्धा बरेच जण जिंकून घेतात, निज जन जित, त्यामुळे विजगीषा जिंकण्याची इच्छा। व्यवहार काय करतात? निगमागम द्रुम फळ फलप्रद, शास्त्राचं किंवा वेदाच्या वृक्षाचं जे आत्मस्वरूप नावाचं फल आहे त्या फलाला प्रदान करतात। हा त्यांचा आदान प्रदानाचा व्यवहार आहे। क्रीडा विजिगीषा व्यवहार। पुढे आला आहे द्युती म्हणजे अत्यंत प्रकाशमान आहेत। प्रकाशमान कसे आहात? इथे विचार करत असताना असा भाव आलेला आहे बघा एका ठिकाणी। जय जय देव स्वप्रभ, स्वप्रभ पदाने त्यांची द्युती सांगितली आहे, स्वयंप्रकाशत्व। स्तुतीपद एक आलं आहे। आता या सगळ्या ओव्यामध्ये त्यांचं स्तवनच केलेलं आहे किंवा ते इतरांची स्तुती करतात। कुणाची? ज्ञानोबारायांची।
ते देवाचे मनोगत, तो दावीत हास्य मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे, स्तुती करतात. हे झाले 5 अर्थ. पुढे आहे मद. त्यांच्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा मत्तपणा आहे. नाथ महाराज म्हणतात, जो सामान्य असणारा एखादं पेय प्राशन करतो त्याला सुद्धा अंगामध्ये एक मद चढतो. आणि मग जे कायम ब्रह्मानंदाने संपन्न आहे ते का बरं आनंदित राहणार नाही? जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, म्हणूनच आवरला जात नाही. जेने ब्रह्मानंद सेवेला आहे तो केवीर आहे आवराला. मद कोणता आहे? शमदम मदन मदभेद, हा त्यांच्या ठिकाणचा एक प्रकारचा मत्तपणाच आहे. मोद म्हणजे आनंद. किती आनंद आहे बरं? स्फुरद मंदानंद बहळ. कायमच त्यांच्या ठिकाणी पुष्कळ आनंदाचं प्रगटीकरण होत आहे. आता हे झाले 7 अर्थ. पुढे अर्थ आला आहे की त्यांना स्वप्न म्हणजे निद्रा लागती. कोणती? उन्मनी निद्रा लागलीसे फार, स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. किंवा इथे जर आपण विचार केला तर निवृत्तीनाथ महाराज प्रवृत्तीवर येतच नाही, स्वरूप निद्रा लागलेली आहे. स्वप्न. कांती म्हणजे इच्छा. कोणती इच्छा असेल बरं? अनेक साधकांचा संसार सागरातून उद्धार व्हावा ही त्यांच्या जीवनातली अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि पुढे अंतिम पदाला होतं गतिषु, जे ज्ञानवाचक शब्द आहे. स्वसंविद द्रुमबीज प्ररोहणावणी, हे त्यांच्या ठिकाणचं काय आहे? ज्ञान सामर्थ्य आहे. असं देऊ या पदाचे जे काही 10 अर्थ होतात ते सगळेच्या सगळे अर्थ आपल्याला या ओव्यामध्ये शोधता येतात. अशा अनेक प्रकारच्या विशेषणांचा वापर करून आता ज्ञानोबाराय पुढच्या ओव्यातून परिहार देतात. हे काय एकैक ऐसे नाना परिभाषा वसे, स्तोत्र करू तुझ दोषे निर्विशेषा. आपण कसे आहेत? निर्विशेष. ते विशेष शब्द आला आहे बघा, आपल्या मराठी व्याकरणामध्ये पण आला आहे आणि विचारसागरामध्ये सुद्धा एक विशेषण शब्द आला आहे. विशेषण ज्यांच्या ठिकाणी असतं त्यांना विशिष्ट असं म्हणतात किंवा त्याला आपण विशेष म्हणूया. तर विचारसागरातली व्याख्या अशी आहे, आपल्या धर्माचं वर्तमान जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ काळा घोडा. घोडा कसा आहे? काळा. असू द्या, पण काळा ही त्याचं काय आहे? विशेषण. घोडा काय आहे? विशेष. आणि काळा घोडा विशिष्ट. म्हणजे विशेषण अधिक विशेष बरोबर विशिष्ट. काळा रंग काय करतो? आपलंही ज्ञान करून देतो आणि आपल्यासहित अन्य असणाऱ्या एखाद्या वस्तूचंही ज्ञान करून देतो, त्याला विशेषण म्हणतात. आणि पुढे उपाधी येणार आहे. उपाधी उद्या सांगू, कारण त्याची गरज उद्या आहे आपल्याला, आज नाही. आज तिथपर्यंत जाणार आहे. हे झालं विचारसागरातली विशेषणाची व्याख्या. किंवा मराठी व्याकरणामध्ये एखाद्या नामाच्या ठिकाणी असणारा जो गुण आहे किंवा संख्या आहे, त्या गुण किंवा संख्या सांगत असताना जे अन्य व्यावर्तक असतं त्याला विशेषण असं म्हणतात. आणि आपल्या ठिकाणी मात्र किंवा विशेष शब्दाचा जो अर्थ आहे ना, तो मनुष्याला वेगळं करून दाखवतो. म्हणजे याचा अर्थ खंडित करतो किंवा भिन्नता दाखवतो, म्हणजेच भेद प्रतिपादन करतो. म्हणजे विशेष पदाने प्राप्त होतो भेद. आणि तो निर्गतो विशेषः यस्मात्, ज्याच्यापासून तो भेद निघून गेलेला आहे त्याला म्हणतात निर्विशेष, म्हणजे सत्सामान्य चैतन्य. आणि अशा सत्सामान्य चैतन्यालाच म्हणतात ब्रह्मचैतन्य. ते श्रीगुरूंचं तात्विक स्वरूप आहे. आणि अशा स्वरूपांचं वर्णन जेव्हा मी करायला जातो तेव्हा अनेक प्रकारचे मी विशेषण वापरतो. ज्ञानोबाराय म्हणतात, हे काय एकैक ऐसे, अशा प्रकारचे एक एक पदाचा वापर करून मी आपल्या उद्देशाने तुझं दोषे म्हणजे तुझ्या हेतूने स्तोत्र करू, स्तोत्र करण्याचा प्रयत्न करतो. हे साजेसं होईल, अर्थात साजेसं होणार नाही. म्हणजे अनेक प्रकारचे पद वापरायचे, वर्णन करायचं आहे,
जेथे शब्दाचे पद पोहोचत नाही त्याचे. अनेक प्रकारचे विशेषण वापरायचे, वर्णन करायचं आहे की ज्याच्या ठिकाणी कोणतंच विशेषण नाही. आणि असा जो प्रकार आहे तो प्रकार मात्र काही योग्य नाही. पुढे परिहार देणारच आहे. आता या पदांचा वापर केला, ते पद कसे आहेत याकरता एक पद ठेवलं ज्ञानोबाऱ्यांनी. नाना परी भाषा वशे, याचे दोन अर्थ होतील बरं. नाना परी, परी म्हणजे प्रकार, नाना प्रकारच्या भाषेला वशीभूत होऊन मी आपलं स्तवन करत आहे, हा झाला एक अर्थ. म्हणजे अनेक प्रकारची भाषा वापरतो. दयार्णव, विगत विषय वत्सल, भजनीय अशी मी भाषा वापरली. तुम्ही प्रेमळ आहात, दयेचे सागर आहात. नाना प्रकारची भाषा वापरून मी आपली स्तवन स्तुती करत आहे, पहिला अर्थ. आता नाना शब्द वेगळा घ्या आणि परिभाषावशे, नाना परिभाषावशे, वेगवेगळ्या प्रकारची परिभाषा मान्य करून मी आपली स्तुती करतो आहे. आता परिभाषा तरी कशाला म्हणतात, त्याचा एक अर्थ संस्कृत कोशामध्ये खूप गोड केला बरं का. परिभाषा म्हणजे परिष्कृतम भाषणम परिभाषा, जे उत्कृष्ट प्रकारचं भाषण असतं त्याला म्हणतात परिभाषा. किंवा दुसरा एक अर्थ केला आहे की नाना प्रकारच्या पदार्थांचं विवेचन करणारे आचार्य आणि त्या आचार्यांच्या मुखारविंदातून प्रगट होणारी युक्तियुक्त असणारी वाणी त्याला म्हणतात परिभाषा. ज्ञानोबा आचार्य आहे आणि जेव्हा ते श्रीगुरूंचं इतर असणाऱ्या देवांपेक्षा स्वरूप विवेचन करून सांगतात, तेव्हा ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्याचा वापर करून जी वाणी प्रगट केली त्या वाणीला म्हणतात परिभाषा. मग अनेक आचार्यांची अनेक प्रकारची परिभाषा असू शकते बरं. दोन अर्थ होतील. एक तर वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची परिभाषा वापरून मी आपलं स्तोत्र करण्याचा एक प्रयत्न करतो आहे. पण तुमच्या हेतूने जे की आपण निर्विशेष आहात, ज्याला वेगळं असं काहीच नाही, म्हणजे सत्सामान्य चैतन्य आहे, त्यांचं स्तवन कसं एक एक पदाने काय करावं हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे. का बरं? कारण जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वाननाही. आता इथे दृश्य कशाला म्हणतात त्याची ज्ञानोबारे स्वतः परिभाषा करतात. स्वतः बरं बघा, जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य, इथे फक्त स्वल्पविराम द्यायचा, म्हणजे ओवी तशीच वाचायची, मनातल्या मनात द्या स्वल्पविराम. अर्थ करत असताना जिही म्हणजे ज्या अनेक प्रकारच्या विशेषणांचा वापर करून ज्या एखाद्या पदाचं विशेष स्तवन केलं जातं, म्हणजे जे शब्दामध्ये सापडतात त्याला म्हणतात दृश्य. ज्ञानोबाऱ्यांनी 8व्या अध्यायामध्ये एक ज्ञेय पदाची खूप गोड व्याख्या केली बघा. तेवी जाणणे याचे आकळले, ते जाणीवले पणेचे उमानले, मग ने नवेची तया म्हणितले अक्षर सहजे. जाणीवलेपणेची उमानिले म्हणजे क्षरपदाचा विचार येतो आहे. जे जे वृत्ती ज्ञानाला विषय होतं त्याला म्हणतात अक्षर किंवा त्याला म्हणतात जड पदार्थ. आणि वृत्ती ज्ञान ज्याला विषय करू शकत नाही त्याला म्हणतात स्वरूपभूत ज्ञान. ही झाली ज्ञेय पदाची व्याख्या. तसे इथंसुद्धा दृश्यपदाची ज्ञानोबाऱ्या व्याख्या करतात. किंवा 18व्या अध्यायामध्ये पुढे दृश्यपदाची आणखीन एक व्याख्या आली बघा. तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाद्योपहिताकारे भावाभावरूपस्फुरे दृश्य जे हे, त्याला म्हणतात दृश्य. अवस्था जीवाला 3 येतात. जागृतीमध्ये इंद्रियांच्याद्वारे विषय संपादन केले जातात, जागृत अवस्था आहे. विषयाचे संस्कार मनात राहिले आणि त्याचा प्रत्यय अनुभव आला तर वासनाजनित विषय भोगतो, त्याला स्वप्न असं म्हणतात. जिथे या दोघांचा लय होऊन जातो त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. 3 अवस्था, त्या अवस्थेचा अभिमानी त्या जीवाला म्हणतात विश्व तेजस प्राज्ञ. आता तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भाव, 2 अवस्थेमध्ये भाव आहे,
आणि एका अवस्थेमध्ये अभाव आहे. भावाभावरूप स्फुरे, ज्याचं स्फुरण होतं त्याला म्हणतात दृश्य. म्हणजे तीन अवस्थांचे अभिमानी, त्या 3 अवस्थेमध्ये 2 अवस्थेमध्ये भावपदार्थ, एका अवस्थेमध्ये अभाव म्हणजे लयाला जाणं, हे सगळं दृश्यच आहे. म्हणजे जीवसुद्धा दृश्य कोटीतच येतो आणि परमात्मा अदृश्य दर्शनी संतांची आहे. म्हणजे दृश्याची व्याख्या ज्ञानोबा तिथं करतात आणि इथे सुद्धा दृश्याची व्याख्या करता. विशेषणांचा वापर करून ज्याचं वर्णन केलं जातं ते पदार्थ कल्पित असतात, साक्षीभाष्य असतात, जड असतात, दर्शनाचे विषय होतात, म्हणून त्याला दृश्य म्हणतात. आणि जे दृश्य असतं ते विनाशी असतं. दृश्य नव्हे रूप तुझे, तुमचं स्वरूप मात्र दृश्य नाही. कसं स्वरूप आहे मग? अदृश्य आहे. मनाची नकी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया किर जोगे काही होईल. जेथे मनाचे संकल्प विकल्प जात नाही, बुद्धीचं असणारं तेज, जाणण्याची अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत निश्चय करू शकत नाही. माता मनाला, बुद्धीला जे अगम्य आहे ते इंद्रियांचा काय विषय होईल? म्हणून ते अवांग मनस गोचर आहे, कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही. माता मन माघारी फिरतं, वाणी माघारी फिरतं, दृश्य पदात जे येत नाही, अशा पदाला अनेक पदाची योजना करून वर्णन करणं हे कसं काय शक्य आहे? हे जाणे हे मी जाणतो आहे की आपण दृश्य कोटीमध्ये येत नाही आणि मी स्तवनाच्याद्वारे तुम्हाला दृश्य पदामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात आलं की हे शक्य नाही, म्हणून हे वानना मी लाजे. वानना म्हणजे वर्णन. अशा प्रकारचं वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये मी लज्जित होतो आहे. जेव्हा मनुष्याला आपलं असामर्थ्य कळतं तेव्हा त्याला आपल्या असणाऱ्या सामर्थ्याची लज्जा वाटते. काही ठिकाणी मर्यादा असते म्हणून लाज वाटते. जसं की 15व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, जैसे न सांगणेवरी बाळापती स्वरूप करी. मर्यादा संपन्न काळ, मर्यादा संपन्न कुल परंपरा पाळणारी जी काही स्त्री असते ते साक्षात आपल्या पतीच्या नावाचा उल्लेख कधीच करणार नाही. हा उखाणा घ्यायचा असेल तर मग करेल, पण एरवी मात्र असं काही करणार नाही. का? लाजे. तिच्या मनामध्ये संकोच निर्माण होतो, ते लाजते. किंवा ज्या प्रसंगामध्ये मनुष्याला असामर्थ्य कळतं आपल्याला तेव्हाही तो लाजतोच. तसा शब्दामध्ये कितीही वापर केला, नाना प्रकारची परिभाषा वापरली तरीसुद्धा आपलं स्तवन होणार नाही. कारण शब्दाच्या असणाऱ्या त्याला ज्ञानोबांनी अमृतानुभवामध्ये आपल्या मराठी भाषेत त्याला लाचकण म्हणतात बघा. ते जर पायामध्ये काटा रुतला तर तो काटा काढण्याकरता अगोदर तो टाव करावा लागतो आणि त्याला ते लाचकंड असतं बघा. 2 पद असतात किंवा चिमटा, त्याच्यातून मनुष्य त्याला उपसून काढू शकतो. तसं आपलं स्वरूप शब्दाच्या त्या चिमट्यामध्ये सापडतच नाही ना. इतकं सूक्ष्म आहे की सगळ्यात सूक्ष्म आहे आकाश, आणि त्या सूक्ष्म आकाशाचा पदर तयार करावा आणि त्या पदरातून आपण त्याची गाळणी करून घ्यावी. जसं की आपण द्रव पदार्थ असेल तर त्याला वस्त्रगाळ करतो की नाही. एकनाथी भागवतामध्ये असं म्हटलं आहे की मनुष्याने कसं वागावं? दृष्टीपूतम निषेध पादम, वस्त्रपूतम पिबेत जलम, मनःपूत सत्यपूतम वदेत वाणी, मनःपूतम समाचरेत, असं भागवतामध्ये म्हटलं आहे. 4 गोष्टी. दृष्टीने पवित्र केलेली जागा असेल तरच पाऊल टाकावं. याचा अर्थ काय? खाली बघावं काय आहे काय नाही, मग पाऊल टाकावं. त्यानंतर आहे सत्यपूतम वदेत वाणी, सत्याने पवित्र झालेलीच वाणी बोलावी, म्हणजे असत्य बोलू नये. मनःपूतम समाचरेत, मनाने पवित्र होऊन व्यवहार करावा. त्यातलं मला एक पद घ्यायचं आहे, वस्त्रपूताम पिबेत जलम, वस्त्रगाळ करावं आणि मग पाणी प्राशन करावं. हे विशेष जर आपण पाहिलं तर जैन धर्मामध्ये आहे बरं. जर आपण त्यांच्या एखाद्या मंदिरामध्ये वगैरे गेलो तर तिथं पाणी गाळण्याकरता वस्त्र लावलेलं असतं बघा. त्या नळांनासुद्धा वस्त्रगाळ करून पाणी प्यावं. द्रव पदार्थ असेल तर त्याचा वस्त्रगाळ करता येतं. स्वरूपाला कसं गाळावं?
अंबर पदरही तयार करायचं काप्स असा नाही ना. ज्ञानोबारा म्हणतात गगनाचेनी पालवे गाळून घेतले. आकाशाचा पदर करावा जो अतिशय सूक्ष्म आहे आणि त्यातून पुन्हा परब्रह्माची गाळणी करावी. हा प्रकार शब्दात सांगता येतो बरं, प्रात्यक्षिक नाही करता येत याचं. गगनाचेनी पालवे गाळून घेतले इतकं सूक्ष्म तत्व आहे. मग जर आकाशाच्या पदरामध्ये येत नाही, भाव ऐका बरं आता पुढचा, जर आकाशाच्या पदरामध्ये येत नाही तर आकाशापासून निर्माण झालेला शब्द त्या शब्दाच्या पदरात काय सापडणार आहे. म्हणून जे ही विशेषणी विशेषजे ते दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वान नाही. ज्ञानोबार आहे तुम्ही असं म्हणता विशेषणांचा वापर करून. किती विशेषणं वापरले? जवळपास प्रत्येक ओवीमध्ये 3-3 प्रकारचे विशेषणं आहेत. जर काही पदाचे आपण 2-2 अर्थ घेतले, जसं की मायागम्य आणि माया अगम्य, तर 34वां विशेषण होईल. कारण 10 ओवीमध्ये झाले 33. मायागम्य 2 अर्थ घेतले, माया अगम्य तर झाले 34. आणि प्रत्येक ठिकाणी देव शब्द वापरलेला आहे. म्हणजे जवळपास ठळक 35 विशेषणांचा वापर करून आपण श्रीगुरूंचा जय जयकार करता. आणि तुम्हाला माहिती आहे की या स्तवनातून त्यांची स्तुती होऊ शकत नाही. करता का? ज्ञानोबा म्हणतात मी कुठं स्तुती केली आहे? ही स्तुती मी केली नाही, ही स्तुती माझ्याकडून करवून घेण्यात आलेली आहे. काय पराकोटीचं कर्तृत्व असेल, विनम्रता काय असेल. एरवी मनुष्याला 2-3 शब्द जर स्फुरले तर तो म्हणतो मी शब्दप्रभू आहे. आणि इथे अनेक प्रकारचे शब्दाची सृष्टी निर्माण करतात, तरी पण ज्ञानोबा म्हणतात हे मात्र मी केलं नाही. असं अकर्तृत्व आहे. म्हणूनच ते म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथ माझे जीव उरले पायी कपन. मग आता तुम्ही जर लज्जित होता, या स्तवनातून तुम्ही स्तुती करू शकत नाही. पुढे शब्द आला परी. मग आता एवढं 10 श्लोकाचा एक प्रबंध तयार होईल. या 10 श्लोक आहे म्हणजेच ओव्या आहे की नाही या, आणि यातल्या सगळ्या संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर केला आहे. ते उच्चार करताना कधी कधी दम लागतो आपल्याला. मग आता वाचता वाचता दम लागतो, तर विचार करता करता का दम छाक होणार नाही. असे जर आपले शब्द आहे तर आपण वर्णन का करता. ज्ञानोबा म्हणतात स्तवन मी कुठं केलं आहे? हे स्तवन माझ्या श्रीगुरूंनीच करून घेतलं आहे. कसं? उदाहरण बघा किती गोड देतात बरं. परिमर्यादेचा सागर हा तव चितया डगर, जव न देखे सुधा कर उदया आला. या सगळ्या ओव्यांचा जर विचार केला ना आपण, तर विचार असा आला आहे तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे. मग जाकळीला ढेकरे तृप्त जैसा, मज तू आज केले तैसे. माझे मी पण दौडून देशे, स्तुती मिसे 5 पिसे, किंवा स्तुती मिसेच 5 पिसे बांधले वाचे. या 18व्या ओळीपर्यंत सगळ्या एकत्र ओव्या आलेल्या आहेत. मध्यंतरी काही दृष्टांताचे असणारे भाव बदलतात. प्रसंगाने आपण पाहू. तुम्ही जर वर्णन करू शकत नाही असं म्हणता, तर एवढं वर्णन का केलं? स्तवनाचा एवढा विस्तार का झाला? ज्ञानोबा म्हणतात मी तो केला नाही. कसा केला नाही? श्रीगुरूंनीच तो करून घेतला. याकरिसाठी उदाहरण, मर्यादेचा सागर, समुद्र मर्यादा संपन्न आहे. समुद्री रेखा नुलंडावी असं म्हटलं की नाही 9व्या अध्यायामध्ये. समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. लोक मात्र आपली मर्यादा सोडतात. जर आपण समुद्राच्या काठी जे लोक वस्ती करतात त्यांचा जर आपण विस्ताराने विचार केला, तर समुद्राच्या पात्रामध्ये भर टाकून तिथं जमीन तयार केली जाते आणि त्यावर इमारत बांधली जाते. म्हणजे लोक समुद्राची मर्यादा तोडतात, पण बिचारा तो आपली मर्यादा तोडत नाही. पण तो तरी काय करणार? किती दिवस वाट पाहणार? एकदा मर्यादा तोडतो पौर्णिमेला. मर्यादेचा सागर हा तवची तया डगर, डगर म्हणजे प्रसिद्धी, तवची म्हणजे तोपर्यंतच. समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. ही प्रसिद्धी तोपर्यंतच आहे. कुठपर्यंत? जव न देखे सुधा कर उदया आला. सुधा म्हणजेच अमृत आणि कर म्हणजेच हात.
ज्याच्या हातातून किरणातून अमृतकणाचा वर्षाव होतो त्याला म्हणतात सुधाकर किंवा आकर शब्दाचा एक अर्थ होतो मळा. ज्याच्याकडे अमृताचाच मळा आहे. ज्ञानोबा म्हणतात बघा, ते पाट पेलून अपार किंवा भरला चालता झाला सरोवर. ते चंद्राचे निमिसे तेथोनी फाकती रश्मीकर, ते पाट पेलोनी अपार सर्व औषधीचे आगर भरीत असे मी. किंवा चंद्राचे निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवर. चंद्राच्या निमित्ताने अमृताने संपन्न असणारा सागर, हा सागर पृथ्वीवर राहतो, सामान्य सागर. आणि आकाशामध्ये भगवंताने चंद्राच्या निमित्ताने एक अमृताचा सागर वरती ठेवला आहे आणि तो चालतो आहे. आणि चालून काय करतो? सर्व प्रकारच्या औषधी, त्या औषधींना तो वरून पुष्ट करतो. मग आता चंद्र आला ना, उदय आला, सुधाकर म्हणतात त्याला. आणि या चंद्राची निर्मिती समुद्रातून झालेली आहे. आणि मग पौर्णिमेला त्या चंद्राला शाप आहे क्षयरोगाचा. मग क्षय त्याला कधी प्राप्त होतो, कधी वृद्धी प्राप्त होते. आणि आपला मुलगा आज परिपूर्ण झाला असं त्याचे वडील बाप समुद्र पाहतो. आणि मग मुलगा जर पूर्ण झाला तर बापाला असं वाटतं आपण पेढे वाटावे. उन्हे नेऊ मचला सुधाकर, देखोनी आपला कुमर, मर्यादा क्षीरसागर विसरेची ना. ज्ञानोबा म्हणतात त्याने आपली उणीव सांडली की मग त्या समुद्राला आनंद होतो. आणि आनंदाच्या भरामध्ये समुद्र वरती येतो, त्याला म्हणतात भरती. मग आता समुद्र मर्यादा नाही ना सोडत, तोपर्यंतच, जोपर्यंत तो चंद्राला पूर्ण पाहत नाही तोपर्यंत. एकदा चंद्राला पूर्ण पाहिलं की बरोबर पौर्णिमेलाच भरती येते बघा. एरवी भरती येत नाही पौर्णिमेला. मग आता समुद्र प्रसिद्ध असताना सुद्धा भरती का आली? त्याला कारण चंद्रदर्शन. जवन देखी सुधाकर उदया आला. तसं तुमचं स्तवन होत नाही, झालं का तुम्हाला पाहिलं की मला स्फूर्त आहे, असा अर्थ आहे बरं का या ओव्यातला. ज्ञानोबा स्वतःकडे काही घेत नाही कर्तृत्व. दुसरं उदाहरण, सोमकांत निज निर्झरी, चंद्रा अर्घ्यादिक न करी, ते तोची अवधारी करवे कीजी. आता हे तुम्हीच करून घेतलं आहे असा भाव. मी स्तवनाची मर्यादा का सोडली? कारण तुम्ही माझ्यासमोर दर्शनाकरता आलात. बरं, हे कोणी करून घेतलं स्तवन? ते तुम्हीच करून घेतलं, मी केलं नाही. माझ्या मनामध्ये जे विचार स्फुरत झाले ती सगळी आपलीच कृपा आहे. उदाहरण आहे सोमकांत नावाच्या मण्याचं. निसर्गामध्ये 2 मणी आहेत. एक आहे सूर्यकांत मणी, तो सूर्याशी अनन्य आहे. आणि दुसरा आहे चंद्रकांत किंवा सोमकांत नावाचा मणी, तो चंद्राशी अनन्य आहे. सूर्यकांत मण्यावर सूर्याचं किरण पडलं की त्यातून अग्नीच्या ठिणग्या बाहेर पडतात. आणि सोमकांत नावाच्या मण्यावर चंद्राचं किरण पडलं की तो पाझरतो, द्रवीभूत होतो. सोमकांत द्रव आला, पहिल्या अध्यायातली ओवी आहे सोमकांत मणी. आणि मग जणू काही चंद्राचं किरण पडलं तर सोमकांत मणी पाझरतो. त्याचं हे पाझरणं म्हणजे चंद्राला त्याने दिलेलं एक प्रकारचं अर्घ्यच आहे. आपण स्नान करतो नदीमध्ये आणि गंगेतलंच पाणी घेऊन सूर्याला आपण अर्घ्य समर्पण करतो. तसं ते अर्घ्य द्यायचं असेल तर दिवसा द्यावं लागतं, कारण सूर्य दिवसा असतो. पण एखाद्या व्यक्तीला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, त्या अर्घ्य द्यायचं सोमकांत मण्यालाच. मग काय करणार? तर सोमकांत मणी चंद्राची वाट पाहतो. सोमकांत निज निर्झरी म्हणजे आपल्या, निज म्हणजे स्वतःच्या, निर्झर म्हणजे पाझरणारं पाणी, त्यातून चंद्रा अर्घ्यादिक न करी, चंद्राला अर्घ्य वगैरे देण्याचं काम करत नाही, पण दिसतं आहे हो अर्घ्य देण्याचं काम. ज्ञानोबा म्हणतात ते म्हणजे ते अर्घ्यादिक, तोच असणारा चंद्र करवी कीजी, तोच चंद्र स्वतःच्या सामर्थ्यातून ते करून घेतो. तो सोमकांत काही करत नाही. हो चंद्रकांत द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ताची नोही श्रुती नवीन.
ज्ञानोबाने आणखीन एक उदाहरण दिलं आहे बघा 18व्या अध्यायामध्ये, की हिमालयाच्या सरोवरामध्ये कल्पना करा हा सोमकांताचा डोंगर आहे, विघ्रवणी सरोवर हो पाहे जैसा. चंद्राचा उदय आला ना की तो पाझरतो, पाझरला सोमकांताचा डोंगर की पाणी पाणी होतं, आणि चंद्र निघून गेला की पुन्हा तो घट्ट होऊन जातो. मग आता त्याच्याकडून ते कार्य कोणी करून घेतलं? स्वतः सोमकांताने केलं नाही, चंद्रच त्याच्याकडून ते अर्घ्यादिक नावाचे कर्म करून घेतो. तसं माझ्याकडून या सगळ्या प्रकारच्या ओव्यांची रचना किंवा मंगलाचरण ते तुम्हीच करून घेतलं आहे, मी अजिबात केलेलं नाही. नेनो कैसी वसंत संगे, अवचिती झाडांची अंगे, फुटती तै तयाही जोगे धरणे नोहे. आज वसंत पंचमीच आहे आणि बरोबर उदाहरण त्या अंगाने झालं आहे. नेनो कैसी वसंत संगे, वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर अवचिती म्हणजे अकस्मात, झाडाची अंगे फुटती. नेनो कैसी फुटती? नेनो. वास्तविक असं आहे, वसंत ऋतूमध्ये पावसाळा नसतो, हा अवकाळी येऊ शकतो, गारपीट वगैरे, पण सामान्यतया मात्र पाऊस नसतो. पण वसंत ऋतूमध्ये झाडाच्या अंगातून नवीन पालवी, त्या पालवीतून नवीन प्रकारचा फुलोरा, आणि त्या फुलातून चांगल्या प्रकारची फळं अकस्मात आपोआप फुटती, आपोआप लागतात बघा. आणि जेव्हा ते लागतात तै म्हणजे तेव्हा, तयाही जोगे धरणे नोहे. जोगे म्हणजे योगे, त्या झाडाच्या सामर्थ्याच्या योग्यतेनं त्याला ती आवरता येत नाही, धारण करता येत नाही. म्हणजे काय? अकस्मात फुटल्याशिवाय राहत नाही. तसं साधकाच्या जीवनामध्ये श्रीगुरु वसंतच आहे, आणि या वसंताचं आगमन झालं की मग त्यांच्या मुखारविंदातून स्तुतीचे किंवा स्तवनाचे शब्द आपोआप बाहेर पडतात. आता तेही त्यांना आवरू शकत नाही. अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी, धरिताही परी आवरेना. ती आवरली जात नाही बघा. आपोआप अकस्मात ते वसंतामध्ये त्या फुलाला किंवा झाडाला, पालवीला हे सगळ्या प्रकारचं बहर प्राप्त होतो. पद्मिनी रवी किरण, लाहे मग लाजे कवन, का जळे सिवतले लवन अंग भुले. तैसा सिद्धांत इथं आहे सगळ्याचा. तो ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे, मग जा कळीला ढेकरे तृप्त जैसा. वसंताचं आगमन झाल्याशिवाय ना कोणत्याही प्रकारच्या वृक्षाला फळ लागत नाही. आपण ते उदाहरण ऐकत असतो कायम. एका श्रीमंत व्यक्तीने बाग फुलवला. काही काही माणसाला छंद असतो बघा. म्हणजे काल परवा राऊत बाबांनी उदाहरण सांगितलं, सहज ऐकलं कीर्तनामध्ये, त्यांच्या कथेमध्ये. आपल्या वारकऱ्याला असे काही नियम वगैरे नाही राहत जास्त, आणि वारकरी जरासे एकत्र आले बिचारे की हे विश्वाचे माझे घर. हे कधी अनुभव आले तर वारीत. बिचारे कष्ट करतात शेतकरी, त्यांचे बगीचे असतात, ऊसाचा, केळीचा, डाळिंबाचा, द्राक्षाचा, आणि ते पाहिलं की मग त्याचा व्यापक भाव जागा होतो, हे विश्वाचे माझे घर. त्यामुळे तो कोणत्याही बगीच्यामध्ये जातो. आता सामान्य बिचारा शेतकरी काय उदार असतो, ते आपलं घरही मोकळं करून देतो, काही हरकत नाही. पण समजा एखादा निवृत्त अधिकारी असेल आणि त्यांनी कष्टाने वर्षभर कष्ट करावे, आणि त्याच्यात एका दिवसाकरताच त्याला वारकऱ्याचा त्रास झाला की तो दुसऱ्या वर्षी खूप सावध होतो. सावध होतो तो. बाबांनी एक उदाहरण सांगितलं. आम्ही दिंडी घेऊन चाललो म्हणे कुठेतरी या नगर भागामध्येच. एका निवृत्त सैनिकाचा, माजी सैनिकाचा एक, त्याला फार्म हाऊस म्हणतात, शेती त्यांनी केलेली होती. आणि दिंडीत चालली, त्याला आवाज आला, तो बंदूकच घेऊन बाहेर आला रस्त्यावर. का? त्याला कालचा अनुभव असेल, मागचा अनुभव. दिंडी जाईपर्यंत तो रस्त्यावर वारकरी काय आपलं मस्त एकाग्रतापूर्वक भजन करून पुढे निघून जातात. होतं की नाही असं एरवी. पण वसंत आल्याशिवाय कोणत्याही त्या झाडाला फळं लागत नाही बघा. जी बनकरू झाडे सिंपे जीवेसाठी, पाडून जन्मे काढे आटी, परी फळेसी तैची भेटी, जै वसंत पावे. तो माळी सांगतो वसंत आल्याशिवाय येथे फळं लागणार नाही. मालक म्हणतो असं का? म्हणतो वसंत आला की मला थोडासा कल्पना दे. आता तो काही व्यक्ती नाही, अदृश्य असणारा निसर्गातलं सामर्थ्य आहे, पण त्याचा प्रभाव मात्र दिसतो. वसंताचे रिगवणे झाडाचे निसाजेपणे, जाणीजे देवी करणे सांगते ज्ञान. वसंताचा प्रवेश झालेला आहे,
हे कसं कळतं? त्या झाडाला फुललेल्या नवीन पालवीवरून कळतं, एरवी मात्र कळत नाही. पण जर आला तर झाडं स्वतःला आवरू शकत नाही. या ऋतूमध्ये पानगळ होते बघा. आणि वसंत पंचमी आजपासून वसंत ऋतूचा वेध लागतोय. आज वसंत पंचमीचा आहे आणि मग झाडाला बघा नवनवीन पालवी येते. गुढीपाडव्याला वसंतच असतो, ऋतू वसंताचा दिवस. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. आणि मग सगळा निसर्ग प्रफुल्लित होऊन जातो. भगवंताचा जन्म जेव्हा होतो जन्माष्टमीला रात्री श्रावण महिन्यामध्ये, तेव्हा वर्षा काळ असतो. त्यामुळे सगळीकडे नदीचं पाणी वाढतं आणि भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार होतो. त्या काळामध्ये चैत्र शुद्ध नवमी असते. त्याही काळामध्ये निसर्ग प्रफुल्लित होऊन जातो. म्हणजे आपल्या देवांच्या आनंदाच्या उत्सवामध्ये मानव मात्र सहभागी होतील. यात नवल काय आहे? पशुपक्षी, विशेष प्रकारचे वृक्ष, वेलीलता, निसर्गसुद्धा यामध्ये सहभागी होतो. तो दिलेलं आमंत्रण माघारी पाठवत नाही बघा. निसर्गसुद्धा प्रसन्न मनाने त्यामध्ये सहभागी होतो. आणखीन एक उदाहरण देतात. पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवन, का जळे सिवतले लवन अंग भुले. इथे ज्ञानोबा एक रूप करतात. हा जो भाव आपण पाहिला ना, पद्मिनी स्त्रीवाचक शब्द आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे पद्मिनी. त्याला कमळिनी असं म्हणतात किंवा सूर्यविकासिनी कमळिनी. आणि रवी किरण राहे, सूर्याचं किरण त्याच्या अंगावर पडलं तर जणू काही सूर्य उदयाला येण्याच्या अगोदर ती संकोच भावाला प्राप्त झालेली असते. मिटलेली आहे की नाही? तिचं मिटून राहणं म्हणजे एक प्रकारचा संकोच आहे. पण एकदा रवी किरण तिला प्राप्त झालं की मग कवन लाजे, ती मात्र लाजत नाही. ज्ञानोबांनी कुमुदिनी पण घेतली बघा पहिल्या अध्यायामध्ये, की आपुला ठावून सांडिता आलिंगीजे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. ती आहे चंद्रविकासिनी कमळाचा प्रकार, की आपली जागा न सोडता चंद्राच्या विषयी असणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाला ती भोगते आहे. आलिंगीचे म्हटलं आहे बघा, जागा तर सोडायची नाही पण चंद्रकिरणाला मात्र जागेवरून आलिंगन द्यायचं. हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. जसं ते उदाहरण आहे तसं इथं सुद्धा, पण हे सूर्यविकासिनी कमळाचं उदाहरण आहे. म्हणून स्त्रीलिंगी शब्द वापरला की सूर्यकिरण पुल्लिंगी आहे. आणि एकदा सूर्यकिरण प्राप्त झालं की आपला मिटलेला संकोच भाव सोडून देते. मग लाजे कवन, मग ते आपल्यातला असणारा मकरंद किंवा प्रफुल्लितपणा प्रगट करण्यासाठी लाजत नाही. याचा अर्थ हृदयच्या मकरंदा ते राखो नेणे, कमळकळिका झाले पणे अंगीच्या किंवा हृदयच्या मकरंदा राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे. म्हणून ते लाजत नाही, संकोच आपला सोडून देते, प्रफुल्लित होते. का जळे सिवतले लवन अंग भुले, किंवा पाण्याने स्पर्श केला आहे कोणाचा? लवणाचा, मिठाचा खडा आहे. आणि जर त्याला पाण्याचा स्पर्श प्राप्त झाला तर ते आपलं अंग भुले, आपलं काठिण्य, आपला खडेपणाचा आकार, त्या आकाराला ते विसरतं आणि समुद्राशी एकरूप होऊन जातं. या सगळ्यांचा भाव काय आहे? ज्ञानोबा म्हणतात आपली स्तुती होत नाही, वास्तविक ही मर्यादा मी पाळावी. पण तुमचं दर्शन झालं की मग मात्र स्तवनाची असणारी मर्यादा माझ्याकडे राहिली नाही, किंवा तुमची स्तुती करावी हा प्रकार तुम्हीच करून घेतलेला आहे. तुमच्या संयोगाचा मला सहवास प्राप्त झाला तर माझ्या मुखारविंदातून सहज शब्द प्रकट झाले, ते मलाही आवडता येईना. वास्तविक आतापर्यंत मी मौन धारण केलेलंच होतं, पण जेव्हा तुमच्या कृपेचा किंवा कृपादृष्टीचा वर्षाव माझ्यावर झाला मग लाजे कवन. किंवा तुमच्याशी जेव्हा मी समरसतेला प्राप्त होतो तेव्हा त्याही ठिकाणी मी स्वतःला विसरून जातो. जळे सिवतले लवन अंग भुले, तैसा. सगळ्यांचा भाव मी एका वाक्यात सांगण्याचा प्रयत्न केला बरं. तैसा तुते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे, मग जा कळीला ढेकरे तृप्त जैसा. त्याप्रमाणे तुते म्हणजे तुम्हाला, जेथ ज्या ठिकाणी, मी स्मरे
ज्याही देशामध्ये मी आपलं स्मरण करतो की नाही, कोणत्या देशामध्ये, आचार्योपासनं पदामध्ये त्या गुरूंची असणारी भक्ती सांगितली बघा, गुरूंची भक्ती. तर गुरूंच्या भक्तीमध्ये प्रकार असा आला, 2 प्रकार आहे. एक, जर तो गुरुकुलात राहत असेल तर कायम सेवा करतो, पण जर तो गुरुच्या गुरुकुलापासून आपल्या गावाकडे राहत असेल तर त्याच्या मनामध्ये गुरूंचं स्मरण होतं. मग तो कुठे आहे? गुरुगृहजीय देशी, तो देशचे वसे मानसी, विरहिणी काजसे वल्लभाते. किंवा आणखीन एक ओवी बघा की निमिषा वडील मानी, असं एक शब्द आहे बघा. कैतो स्वामी भेटेल, कैहे बिरडे फिटेल, युगाहुनी वडील निमिष मानी, किंवा गुरु आज्ञा धरिले. हा आता आला शब्द, देह गावी असे ऐकले. गुरूंची आज्ञा आहे आणि म्हणून आज्ञेचं परमपालन करण्यासाठी तो देहाने आपल्या गावाकडे आहे, पण मनामध्ये मात्र गुरुगृहजीय देशी, तो देशची वसे मानसी. जेथ म्हणजे मी गुरुदेशात असेल किंवा आपल्या गावात असेल, म्हणजे गुरुकुलात असेल किंवा आपल्या गावाकडे असेल, ज्याही ठिकाणी मला आपलं स्मरण होतं, मी स्मरे कोणाला? तू ते म्हणजे तुम्हाला. तेव्हा काय होतं? मीपण विसरे, माझ्या ठिकाणचा मीपणा मीच विसरून जातो. हे गुरूंच्या स्तवनातलं काय आहे? भाव आहे. म्हणजे माझा अहंकारच माझ्या ठिकाणी राहत नाही, आणि अहंकार गेला तर काय होतं माहिती आहे का? तो गुरूंच्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून मी विसरे, माझा मीपणाच माझ्या ठिकाणी राहत नाही, हा झाला स्वरूपाने एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, मीपणा म्हणजे मी कोणीतरी साधक आहे, मी कोणीतरी शिष्य आहे, अशा प्रकारचा मीपणा जो मी धारण केला आहे. ज्ञानोबा म्हणतात बघा की तेथ महेशान्वय संभूते, श्री निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञानदेवे गीते, देशिकार लेणे. हा मीपणा धारण केला आहे की नाही? तुम्ही गुरु आहात आणि मी निवृत्तीनाथांचा सुत आहे, म्हणजे पुत्र आहे, पण तुमचं स्मरण मला झालं की मी ज्ञानदेव आहे, मी निवृत्तीनाथांचा सुत आहे, मी या ग्रंथाचा वक्ता आहे, हे सगळं मी विसरतो. आणि हा विसर मला पडला की मग तुमच्या स्वरूपाशी प्राप्त झाल्यानंतर देखील आवडीनं काही शब्द बाहेर पडतात आणि ते मला आवरता येत नाही. का आवरता येत नाही? उदाहरण दिलं आहे, मग जा कळेला ढेकरे तृप्त जैसा. जो मनुष्य जेवायला बसला, आता भोजनाचा आनंद तोपर्यंतच आहे की जोपर्यंत त्याला तृप्ती प्राप्त होत नाही. आणि ओवीच अशी आहे, तृप्त न होता न लोटीचे भाने जेवी. जोपर्यंत मनुष्य तृप्त होत नाही तोपर्यंत त्याने ते ताटं उचलण्याकरता जे येतात ना, त्यांना हात लावू देऊ नये. तृप्त न होता न लोटीचे भाने जेवी, अन्न बाजूला सारूच नाही. एकतर मनुष्याने जेवताना लाजूच नाही. आहारे व्यवहारेच, बारकाईने ऐकता तुम्ही, आहारे व्यवहारेच त्यक्त लज्जा सुखी भवेत. लाज टाकावी त्या ठिकाणी, तरच मनुष्य जेवणामध्ये लज्जित होतो, नाहीतर मग रात्री प्रवासात भूक लागते. असं बरेच प्रकारचे अनुभव येतात. आता मनुष्य कधी कधी संकोचाने लाजतो, आणि कधी कधी वाढणारा व्यक्ती मोठा आला तर म्हणूनही लाजतो. वाढती यापुढे भुकेला, उपरोदे म्हणे मी धाला, तैतोची पिढी आपुला आणि दोषही तया. एखादा व्यक्ती प्रतिष्ठित आपल्याला वाढायला आला की आपण नको नको म्हणतो, त्याला दोष 2 लागतात. पहिला दोष, नको नको म्हटला म्हणजे खोटं बोलला, आणि नको म्हणल्यामुळे पदार्थ मिळाला नाही तर उपवाशी मेला. आपण पीची वंचे आणि पापही वंचनाचे, आपण याची साचे चुकविले तेने. स्वतःला फसविला की नाही, म्हणजे तृप्ती पण झाली नाही आणि खोटं बोलण्याचं पातकही लागलं. त्यापेक्षा येऊ द्या असं म्हणावं, काही हरकत नाही. तुम्ही जोपर्यंत कंटाळत नाही तोपर्यंत मीही कंटाळत नाही. जा कळीला ढेकरे तृप्ती झाली आजैसी, साधने सरती पैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. हा सुगरणी आणि उदारे, रसज्ञानी जेवणारे, मिळती मग अवतरे हात जैसा. पदार्थ करण्याबाबतीमध्ये माता भगिनी सुगरण आहे,
म्हणजे एकाच पदार्थामध्ये स्पेशल नाही बरं, त्याला स्पेशालिस्ट म्हणतात. कोणताही पदार्थ सांगा, कोणत्याही प्रांतातला आणि कोणताही, सहज त्याच्या अमृताची गोडी निर्माण होते. सुगरणी पदार्थ तयार केला आणि ठेवून द्याला कपाटामध्ये असं नाही ना. वाढण्याकरता उदाहरे सुगरणी आणि उदाहरे. जेवणारा व्यक्ती रसज्ञ आणि जेवणारा या असावं बरं. जेवणारा म्हणजे भरपूर जेवणारा आणि रसज्ञ म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव जाणून घेणारा. नाही तर सगळेच पदार्थ एकत्र करायचे, त्या करणाऱ्याला असं वाटतं नसता स्वयंपाक केला तर बरा झाला असता. रसज्ञ पाहिजे, जेवणारा पाहिजे. हे सुगरणी आणि उदारे हे महाराष्ट्राला अनुभव आहे. रसज्ञ आणि जेवणारे आळंदीकराचा विषय आहे. रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग अवतरे हात जायचा. आणि जेव्हा व्यक्ती तृप्त झाला की मग तृप्त झालेल्या व्यक्तीचं एक लक्षण आहे, त्याला आपोआप ढेकर येतो. हा जो ढेकर प्रकार आहे की नाही, जांभई सिंक ढेकर नाग कुर्म कृकर, जे उपप्राण आहे की नाही त्याच्यामध्ये कृकर नावाचं एक उपप्राण आहे आणि तो ढेकर देण्याकरता आवश्यक असतो. जांभई नाग शिंक कुर्म आणि ढेकरासाठी कृकर. जांभई शिंक ढेकर नाग कुर्म कृकर असा प्रकार 18व्या अध्यायामध्ये पुढे ओव्या येतात त्या. पण तो ढेकर कधी येतो, त्याचा भाव असा आहे की आपल्या उदराचे 4 भाग करावे, म्हणजे कापून नाही, मनातले मनात. त्यातले 2 भाग अन्नाने भरावे. 2 भागामध्ये 1 भाग पाण्याकरता रिकामा असावा आणि सर्वात चौथा जो भाग आहे तो वायू संचारणार्थम चतुर्थम अवशेषयेत असं म्हटलं आहे बघा, की 2 भाग अर्धम पुरयेत अन्नम तृतीयम उदकस्य तु वायोः संचारणार्थम, वायूचं संचरण होण्यासाठी, आणि चौथा भाग तो वायूसाठी रिकामा ठेवावा. 3रा भाग, आता जर एखादा व्यक्ती इथपर्यंत अन्न सेवन करत असेल तर त्याच्यासाठी हा श्लोक माघारी आहे, इथं नाही, याची माघार आहे. होतं काय, जेव्हा आपलं उदक अर्ध भरलं जातं तेव्हा उदरामध्ये असणारा जो वायू आहे की नाही, आपण एखाद्या पेल्यामध्ये पाणी ओतलं तर त्यातला वायू बाहेर येतो का, वायू पाण्याला जागा करून देतो. तसं आपण जेव्हा अन्न जेवतो तेव्हा मनुष्याने अर्ध पोट अन्नाने भरलं की जो वायू आहे तो बाहेर येतो आणि त्याला म्हणतात ढेकर. म्हणजे आता अर्ध उदर भरलेलं आहे, आता अन्नाचा पुरवठा नाही पाठवला तरी चालेल असं आतून मेसेज येतो. काही माणसं म्हणतात नाही ना, हा मेसेज पोहोचलाच नाही, अजून 2 तरी यायला पाहिजे, 3 ढेकर येईपर्यंत जेवलं पाहिजे, असं नाही. जा कळीला ढेकरे तृप्त जैसा, तृप्त ज्याप्रमाणे ढेकरे जाकळीला. जाकळीला म्हणजे व्यापला गेला, भरून आला, तर ते ढेकर आपोआप येतात. आपोआप तृप्ती झाली की ढेकर येणारच. जसा तो आवरता येत नाही बघा, एखाद्या मनुष्याला जर प्राणवायू कमी पडला ना तर त्याला लगेच जांभई येते. ती जांभईसुद्धा तो आवरू शकत नाही. किंवा एखाद्याची झोप पूर्ण नाही झाली तर तो सुद्धा त्या झोपेला त्याला आळस, तो आवरू शकत नाही. ते सहजगत्या प्रगट होतं. तसा ढेकरही मनुष्य आवरू शकत नाही. माझं तसंच झालं. तुमचं स्मरण केल्याबरोबर माझा मीपणा मीच विसरलो आणि मग विसरल्यामुळे त्या तृप्तीतून जे शब्द बाहेर पडले त्याच्यातून हे मंगलाचरण तयार झालं. मज तुवा जे केले तैसे. ज्ञानोबरा आपल्याकडे काही घेत नाही बरं. ज्ञानोबरांचा इतका लढीवाळपणा आहे की ज्ञानोबरा म्हणतात तुमच्या संतांच्या सभेमध्ये जर काही उणीव राहिली तर ती माझ्याकडे मी घेणार नाही. तेवीचे तुम्हा संतांची सभे जे उणीवेसी ठाके उभे ते पूर्ण नोहे तै लोभे तुम्हाशीची कोपो. तुमच्या सभेमध्ये राहत असतानाही जर माझ्याकडं काही उणीव राहत असेल तर दोष मला द्यायचा नाही. तुमच्या सभेत राहत असताना दोष माझ्याकडं का राहिला हे तुमचं तुम्ही ठरवा. माझ्याकडं दोष देऊ नका. काय लढीवाळपणा असेल. दोषही आपल्याकडे घेत नाही, गुणही आपल्याकडे घेत नाही आणि स्तवनही आपल्याकडे घेत नाही. मज तुवा जे केले तैसे, माझ्यासाठी तुवा म्हणजे तुम्ही तैसे केले. माझे मी पण दवडून देशे स्तुती मिसे 5 पिसे बांधले वाचे. माझ्याही बाबतीमध्ये आपण तसंच केलं आहे. तुवाजी तैसे केले.
मागचं उदाहरण आहे ना, ढेकर म्हणजे तृप्त झाला की जसा ढेकर आवरला जात नाही तसं माझ्या बाबतीमध्ये तुमचं स्मरण केलं की माझ्या बाबतीमध्ये तसंच घडलं आहे. स्तुतीच्या निमित्ताने माझ्यातला मीपणा देशे दवडून बाहेर घालवलेला आहे. आता मीपणा हा जीवत्वाचं वाचक आहे, पण तो मीपणा जर माझ्या ठिकाणी राहिला नाही तर भाव काय झाला? तुम्ही आणि मी एकच झालो आहे. माझ्या ठिकाणी मीपणा नाही, तुमच्या ठिकाणी तूपणा नाही, अहम त्वम दोन्ही प्रकारचे भाव नाही. माझे मीपण दवडून देसे, पण स्तुतीच्या निमित्ताने मात्र 5 पिसे बांधले वाचे. 2 अर्थ होता याचे. 5 पिसे शब्दाचा अर्थ होतो वेडगळ असणारे बोन, किंवा स्तुती मिशेचं पिसे बांधले वाचे. दुसरा एक पाठभेद आहे. या स्तुतीच्या निमित्ताने माझे असणारे वेडगळ शब्द. आता खरं सांगा, जर या 10 ओव्यातले शब्द ज्ञानोबांच्या या म्हणण्यानुसार जर ते वेडगळ बोल असेल, आता शहाणपणातले बोल कसे असतील? जर ज्ञानोबांच्या मुखारविंदातून निघणारा बिसाट शब्द किंवा म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड के घेता ऐसे गोड आतुडले. नम्रता किती आहे, पण जिथं उपनिषदाने वेदांनी या शब्दांच्या समोर बुडी द्यावी, आणि ते ज्ञानोबा म्हणतात माझे शब्द म्हणजे स्तुतीच्या निमित्ताने 5 पिसे बांधले वाचे, किंवा स्तुती मिशेचं, किंवा हा असंच आहे ना, स्तुती मिशेचं पिसे बांधले वाचे. हे वेडगळ शब्द स्तुतीच्या निमित्ताने वाणीच्याद्वारे बांधल्या गेले आहे. किती नम्रता असेल हा. म्हणून तर मी पाठीमागं म्हणलो, आपल्याला थोडेफार शब्द जरी आले तर लोकही आपल्यालाच पदव्या लावतात बा. खूप त्या पदव्या त्यांना कुठून सापडतात हे त्यांनाच माहिती आहे, पण ते लावून टाकतात. आणि ज्ञानोबांचे शब्द असे आहे, ते म्हणतात हे आमच्या वाणीची मात्र बडबड आहे, रिकामे तोंड करू गेले बडबड. किंवा स्तुतीच्या निमित्ताने 5 पिसे बांधले वाचे. माझ्या ठिकाणचा मीपणा राहिला नाही बघा. मी विसरे म्हणजे मला आठवण राहिली नाही, आणि तो मीपणा तुम्हीच घालवला आहे. मग आता ज्ञानोबांचं म्हणणं असं आहे, जेव्हा माझ्या ठिकाणचा मीपणा गेला, माझा मला विसर पडला, आठवण राहिली नाही, तर त्या विस्मरणातून म्हणजे आठवण नसताना हे स्तवन तयार झालं. म्हणून एवढे शब्द प्रकट झाले. माझे मीपण दवडून देशे, किंवा मी विसरे, माझा मला विसर पडला म्हणजे आठवण राहिली नाही, आणि आठवण नसताना हे मंगलाचरण तयार झालं. आठवण नसताना जर हे तयार होऊ शकतं, तर आठवण असताना काय काय तयार झालं असतं? दुसऱ्या अंगाने पुढे सांगतात ना म्हणजे अथवा एरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जै करावी, तै गुणागुणी धरावी सरोभरी की, तरी तुझी रसर एक रसाची लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडोनी सांदिता चांग, की तैसेची भले. फोडावे असा अर्थ नाही बघा. ना म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार केला तर एरवी आठवी तरी राहोनी स्तुती जे करावी. आठवी राहोनी म्हणजे मला आठवण राहावी, म्हणजे मला माझा विसर पडू नये अशी आठवण मला राहावी, आणि मग त्या काळामध्ये जय स्तुती करावी, म्हणजे माझं मला पूर्णपणे मी जाग्यावर आहे, माझा मला विसर पडलेला नाही अशी आठवण राहावी, आणि त्या काळात जे स्तुती करावी तेव्हा तुमच्या ठिकाणचे गुण काय आहेत किंवा गुणाचा अभाव काय आहे या बाबतीतली सरोभरी धरावी की. सरोभरी म्हणजे तुलना किंवा साम्य धारण करावं. म्हणजे भाव असा आहे, जेव्हा मला स्मरण राहील मीपणाचं, तेव्हा तुमची मला निवड करता येईल की तुमच्या ठिकाणी हे गुण आहेत किंवा तुमच्या ठिकाणी हे गुण नाहीत. असं गुण आणि अगुणाची तुलना केव्हा करता येईल मला? जर माझ्या ठिकाणी मीपणा शाबूत राहिला तर. दुसऱ्या बाजूने विचार, तो तर राहिलाच नाही म्हणा, न राहिल्यामुळे हे वर्णन झालं आहे. पण यदा कदाच मीपणा जतन केला असता मी, तो गुण अगुणाच्या संबंधाने मी सरोभरी धरावी की. पण नंतर माझ्या मनात आलं, जरी आपल्याला आपली आठवण राहिली असती आणि आपण श्रीगुरूंचं वर्णन करण्याकरता तयार झाला असतो, तरीसुद्धा आपल्याला गुण अगुणाचा
विभाग करताच आला नसता. का? तरी तुझी एक रसाची लिंग, लिंग म्हणजे मूर्ती, आणि आपण कसे आहात? एक रस म्हणजे अखंड अभिन्न अभेद स्वरूप आपलं आहे. रस म्हणजे आनंद, आनंदाची आपण एकमेव मूर्ती आहात. असं असताना अखंड स्वरूपामध्ये गुणाचा उपाधी लावावा, गुणाच्या अभावाचा उपाधी लावावा, आणि मग विभाग नसताना विभाग करावा, अखंडाचा खंड करावा. हे कसं करावं बरं? उलट हे वाईट आहे. आणि हे करणं कसं होईल? पाणीदार मोती आहे, स्वच्छ मोती, आणि तो फोडावा. फोडल्यानंतर, फोडावा म्हणजे त्याचे विभाग करावे, आणि विभाग केल्यानंतर पुन्हा मोती कशाच्या तरी माध्यमातून सांधावा. मग हे चांगलं आहे की मोती एकसंध एकसारखा राहणं चांगलं आहे? एकसारखा राहणं चांगलं आहे. मोती फोडोनी सांधिता चांग, की तैसेची भले न फोडता ठेवणं तसं चांगलं आहे. तसं तुमची स्तुती करण्यासाठी गुण, गुणाचा अभाव, आणि त्याच्यासाठी मग तुमचा विचार करावा असं नाही. उलट तुमचं स्वरूप जसं आहे तसंच अबाधित ठेवणं हेच त्याचं स्तवन, हीच त्याची पूजा, असा प्रकार पुढे येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.